आईचं पुण्य, पुण्य जन्माला आयुष्याचं पुण्य आणि जन्माला आला सगळं आहे बरं का. दुर्गा म्हणजे दुर्गा राईटच केली माणसं, जे मला जम नाही केलं नाही का, असंच पाहिजेत नाही का खऱ्या अर्थानं. बघा, आणि मी संभाजीनगरून नेमका सकाळी सकाळी आलो, रात्रभर झोपही झाली नाही, पण झोपेतून उठलो. इथली झोपेतून उठली यात नवल नाही, मी झोपेतून उठून इथं आलो, उभ्या उभ्या झोप लागत होती. म्हणून आज खऱ्या अर्थानं स्वाभिमान आहे आपल्या गावाचा. काय एक नंबर कीर्तन झालं महाराज, चॅलेंजच नाही. म्हणून असे कीर्तनकार करणारे मोठे हे तर आहेच, एक कीर्तनकार हजारो लोकांपुढे ज्ञान सांगतो, याही पेक्षा असे हजारो कीर्तनकार घडवणारे गुरुजी खरे मोठे आहेत. आणि यांनी आपल्या गावातले रत्न मोठं केलं आणि हिला शिकवलं यात नवल नाही. मी पण महाराजाकडे भागवत शिकलो, पण आता काय करावं, ते रामायणाच्या शिकानावा पुढे पडला, नाहीतर श्लोकासहित मला भागवत यांनी 4 वर्ष शिकवलं. आणि आम्ही एकाच गुरुजींकडे, गुरुवारी शंकरजी महाराज पांच्या गुरुजी यांच्याकडे, वृंदावनला महाराज 7-8 वर्ष होते आणि आळंदीतही आल्यावर आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि नवलगावांना उत्कृष्ट अशी संस्था आहे, त्या संस्थेमध्ये असे अनेक विद्यार्थी वाजवणारे म्हणणारे असे हजारो विद्यार्थी त्यांनी घडवले. पण आणि आपल्या गावातले पण 2-4 लेकरं आहेत त्यांच्याकडे नाही का. खऱ्या अर्थानं असे विद्यार्थी घडवणारे गुरुजी फार मोठे असतात महाराज. नाहीतर इथं बोलणं सोपं नाही, रिकाम्या गप्पा हाणणं सोपं आहे, पण अभंगाला धरून तंतोतंत कीर्तन केलं या गुरुवर्यांच्या आशीर्वादीच्यावर खऱ्या अर्थानं बरं का. म्हणून आज खऱ्या अर्थानं आपल्या गावाचा स्वाभिमान आहे. आपल्या सवळचं नाव आज जिल्ह्यापुरतं राहील नाही तर भारतात जाईल अशी मी देवापुढे प्रार्थना करतो. आमचे त्र्यंबकेश्वर महाराज बोर्डे गुरुजी यांनीही इथं उपस्थिती लावली, त्यांना मी धन्यवाद देतो. असे हजारो त्यांची संस्था नवलगावांना आहे. डेकोरेशन वगैरे काही संस्थेचं नाही का, पण हजारो विद्यार्थी त्यांनी शिकवले आणि त्यात स्वार्थपणा काय नाही, इमानदारीनं अभ्यास करून त्यांच्याकडून रात्रंदिवस एक लेकरू आपलं नाकीनं मानते आपल्याला. आणि एवढे लेकरं शिकवणं सोपे नाही. नाहीतर असे लेकरं बघितले की कुणाला वाटतं आपलं निघावं गाणार, आपण आपलं नेमकं निघतं येणार, इथंच फाल्ट होतो. म्हणून हे संस्कार फार गरजेचं आहे आणि संस्कार आपल्या मातीत रुजले आहेत. म्हणून तिच्या आईवडिलांनाही धन्यवाद देतो, कारण की अशी लेकरं वारकरी संप्रदायामध्ये नेण्याकरता त्यांनाही इच्छा भगवंतानं दिली असावी म्हणून असो. आणि आपल्या गावातला परमार्थ ज्यांनी फार असा टिकवला, आपल्या गावचे काशीराम बाबा म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही आपल्या खासगी मावाला.